प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीमधून ह्या रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न केले ते अरुण पाटील साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्या बाबींसाठी जे जे सहकार्य लागेल ते खरोखर राणाल ग्रामपंचायत यांनी ते पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि ट्रॅफिक चेंज होण्यासाठी हा गेम चेंजर रस्ता होईल अशी माझी आशा आहे। कारण ज्या पद्धतीची ट्रॅफिक लागते सगळ्यांनाच समस्या आहे, गाड्या वाढत चालल्या आणि MMRDचं काम चालू असल्यामुळे मेट्रोचं बऱ्याचशा अडचणी इथल्या लोकांना स्थानिक लोकांना येतात। हा एक चांगला प्रयत्न आहे। आणि दुसरी गोष्ट अरुण पाटील साहेबांनी हा रस्ता राणाल गावात केला। बरीचशी लोक स्वतःच्या गावामध्ये रस्ते करतात पण अरुण पाटील साहेबांना मी खरोखर त्यांचं अभिनंदन ह्यासाठी करेन की त्यांनी हा विचार केला। तर आजच्या दिवशी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर राणाल गावाचा राजकारणामधला एक मोठा इतिहास आहे। इथं सगळी मोठी मोठी नावं आहेत ते मग नामदेव शेठ असतील, मनोहर दादा आमचे असतील, राजन मडवे असतील, आमचे राजन भोईर असतील, प्रताप शेठ असेल, पंकज नाईक असेल, अशी कितीतरी लोक या गावामधली चांगलं काम करणार आहेत। पण आता लोकवस्ती वाढत चालली आणि त्या लोकवस्ती वाढल्यामुळे आपल्याला रस्ते हे गरजेचं आहे आणि आजच्या दिवशी जे भूमिपूजन झालं त्याच्या रस्त्याचं ओपनिंगलाही अरुण शेठ आम्हाला बोलवतील अशा प्रकारचे आम्ही आशा बाळगतो। आणि आजच्या दिवशी या सर्व कार्यक्रमाला गोड कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित राहिलं, रविवार असून सुद्धा सगळ्यांनी उपस्थिती दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आणि हा रस्ता नव्हे तर अजून नवनवीन काही कल्पना असेल तर राणाल ग्रामपंचायतीने नक्की आम्हाला कळवावे। आम्हाला जर निधीमधून काही उपलब्ध करता येईल तर मला वाटतं पुढे जाऊन उत्तरोत्तर या गावासाठी चांगलं राहील। आणि दुसरं म्हणजे कुठलंही राजकारण आपण न आणता मी प्रथमतः बघतो तालुक्यामध्ये की भाजपाचे ग्रामपंचायत पूर्ण आहे पण तिथे अरुण पाटील साहेब आमचे शिवसेनेचे आहेत त्यांनी रस्ता आणला तर हे मतभेद जे आहेत ते कुठेतरी कमी कमी होत चाललेत आपल्या भिवंडी तालुक्यात आणि खरोखर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावचा विचार करतो। आपण कुठल्याही गावामध्ये कुठलीही सत्ता असू दे पण आपण चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम जर केलं तर मला वाटत नाही की राजकारणामध्ये विचारांची लढाई चालणं ठीक आहे पण जिथं लोकांसाठी काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। अरुण पाटलांचं हे पहिलं पाऊल या गावासाठी आज पडलं, असंच भिवंडी तालुक्यात पुढे जाऊन चित्र बघायला मिळेल अशा प्रकारची आशा करतो। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी आभार मानतो की त्यांनी या भिवंडी तालुक्यासाठी हा निधी उपलब्ध केला। तर जास्तीत जास्त या कालामध्ये म्हणजे 500,000 कोटी आणण्याचा आमचा मानस असेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू। आणि आजच्या दिवशी सर्व आलेल्या गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं आणि आमचे मित्र असतील, राजन भोईर जसं म्हटलं की आम्ही कामानिमित्त कधीच एकत्र आलो नाही पण मी माझ्या मनामध्ये त्यांच्या म्हणजे ते मित्र आहेत अशी जागा नेहमीच आहे आणि ते त्यांनी बोलून दाखवलं। आणि अरुण शेठचंही त्यांनी कौतुक केलं की त्यांनी त्यांना पहिलं पद दिलेलं। तर माणसाने आयुष्यामध्ये पुढे जाताना आपण कुठं प्रवास केला, कुठून चढलो ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे। नाही तर बरीचशी लोक मोठी झाल्यानंतर त्यांना वाटतं आम्हीच सगळं केलं। तर श्रीकृष्ण ही गोकुलाष्टमीला अंडी फोडताना जर खाली पेंडे नसते तर कृष्ण चढलेच ते कशावरती। हा उद्दिष्ट लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे। आपण मोठं होताना आपल्या खाली खूप लोक असतात त्यांनी आपल्याला सिटी करून वर पोहोचवलेलं असं। आजच्या दिवशी या कार्यक्रमात सर्व कामांची जाण झाली आणि राणाल ग्रामपंचायत तशी सक्षम ग्रामपंचायत आहेत, सगळे दिग्गज इथे काम करतात आणि खूप गावाचं वातावरण खूपच चांगलं आहे। आणि मला वाटतं या तालुक्यामध्ये शांत गाव असेल ते राणाल, इथं खरोखर विचारांनाच मारतात, एकमेकाला हाताने कोणी मारत नाही, हे खूप चांगलं आहे आणि त्याबद्दल राणाल गावात मी स्वागत करतो की अशा विचाराने ते पुढे चालत उत्तरोत्तर या गावाची भरभराट होऊन अजून मोठं हो अशा प्रकारच्या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। भिवंडीचा एक मोठा विषय आहे भिवंडी रेल्वे स्टेशन। तर या माणसाला आपल्याला भिवंडीच्या लोकांना जर मुंबई जायचं असलं तर डायरेक्ट जाता येत नाही। आता आपले जवळचे संबंध आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, आपण काय प्रयत्न करणार की भिवंडीमध्ये एक असं मोठं रेल्वे जेणेकरून भिवंडीला डायरेक्ट माणूस पोहोचेल। रेल्वेच्या आता संदर्भात मी मागे पण ऐकलं आपले आता असलेले खासदार बाळ्यामामा यांचेही रेल्वेसाठी प्रयत्न चाललेले आहेत। तर त्यांनी आम्ही कार्यक्रमाला त्या दिवशी बसताना त्यांनी ही चर्चा केली की हे माझं चालू आहे। टोरॅन्ट बद्दलही आता सगळे लोक एकत्र यायला लागले तर मला वाटतं टोरॅन्टचा काहीतरी मुद्दा निकालात निघेल
आणि 2027ला तर आहेच, तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण आता सुद्धा लोकांसाठी काय त्रास कमी होईल याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी कुठलंही राजकारण न आणता, कुठलाही पक्ष न आणता सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, कारण ते लोकहिताचं काम आहे. तर पुढच्या काळात तशी काय मागणी लोकांची असली तर आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांना नक्की सांगू. हे बघा, आज राहणार गावामध्ये येण्या जाण्यासाठी हा रस्त्याची आवश्यकता होती आणि इथल्या सरपंच आणि बाकीच्या सदस्यांनी माझ्याकडे रस्त्याची मागणी केली की हा रस्ता खरोखरच गाववाल्यांसाठी महत्वाचा रस्ता आहे. यासाठी रस्त्याला काही निधी उत्पन्न झाली तर बरं होईल. आम्ही आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने हा 1 करोड रुपये निधी ही मंजूर करण्यात आली. आणि आज खरोखरच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आज ते उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्या कालावधीमध्ये हा 1 करोड रुपये निधी त्यांनी मंजूर करून दिला. अजून बरेचसे निधी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. मी तरीही सांगतो अजूनपर्यंत की अजून कुठल्या गावातली अडचणीचे रस्ते असतील त्यासाठी माननीय श्री आमचे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही नवीन प्रस्ताव टाकून ते मंजुरी घेऊ शकतो. आणि खरोखरच गाववाल्यांना चांगल्या रस्त्याची सुविधा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गावाला मिळू शकते. आपले इथले आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री हले साहेब यांच्या पण आशीर्वादाने बरेचशा आमच्या काल्हेर, कशिली, पूर्णा या ग्रामीण भागामधले बरेचसे रस्त्यांचे प्रस्ताव अजून पण आलेले आहेत आणि ते त्यांच्या प्रयत्न करतील आणि त्या रस्त्यांची कामं लवकरात लवकर सुरू होतील. परत आमचे कोणगाव, वेला, सारंगगाव या भागातले पण रस्त्यांची मंजुरी झालेली आहे. भिवंडीला फार मोठी निधी दिलेली आहे. आता काहीतरी 10 करोड रुपयाचा निधी साहेबांनी तो बाबला कंपाऊंड ही निधी पण मंजूर झालेली आहे. त्याचं पण आम्ही लवकरात लवकर उद्घाटन करू. आणि या ठिकाणी खरोखरच मी राहणार गावालाही निधी उत्पन्न करून दिली. त्याचा कारण असं आहे की या गावामध्ये वस्ती फार वाढलेली आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग एकदम कमी होता. त्यासाठी हा रस्ता आता होणं आवश्यक आहे आणि हा रस्ता आता लवकरात लवकर तयार होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे जे बिल्डर आहेत, कॉन्ट्रॅक्टर, त्यांनाही विनंती करतो की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा. राणा गाव ते चरणीपाडा जोड रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करणे या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे देवानंदजी थळे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण, तसेच अरुणजी आर पाटील साहेब, शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख, हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. साहेब, खरं तर आमची ग्रामपंचायत राहणार ही दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात इथे नागरीकरण वाढत आहे. ग्रामपंचायतच्या उत्पन्नापेक्षाही आता काम करणं जरा जिकरीचं झालेलं आहे आणि आता रेल्वेचं काम चालू असल्यामुळे साहेब बरीचशी वाहनं ही राहणार गावातून येत असतात. त्यामुळं हा जो रस्ता आहे या रस्त्याचा आमच्या गावाला निश्चितच साहेब याचा फायदा होईल. आणि जे ग्रामपंचायतला जे मोठे मोठे रस्ते करणं अवघड आहे, ती आपण जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे खरोखरच आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि ह्या निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत राहणारच्या वतीनं आपलं स्वतःचा आभार व्यक्त करतो. अशी मी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.